बाळासाहेबांचे शिष्य आम्हा त्यांचा लई अभिमान, विचार त्यांचे कधी कुणीही ठेवू नयेत गहाण। मैं मेरी शिवसेना की कांग्रेस में होना। हो बाळासाहेबांचे शिष्य आम्हा त्यांचा लई अभिमान, विचार त्यांचे कधी कुणीही ठेवू नयेत गहाण। शिवसेना म्हटलं की आपली ओळख एकच जाण, कणखर बाळा हाती भगवा, हो हो कणखर बाळा हाती भगवा आणि धनुष्यबाण 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 बाळासाहेबांचे शिष्य आम्हा त्यांचा लई अभिमान, विचार त्यांचे कधी कुणीही ठेवू नयेत गहाण। मैं मेरी शिवसेना की कांग्रेस में होना। हो बाळासाहेबांचे शिष्य आम्हा त्यांचा लई अभिमान, विचार त्यांचे कधी कुणीही ठेवू नयेत गहाण। शिवसेना म्हटलं की आपली ओळख एकच जाण, कणखर बाळा हाती भगवा, हो हो कणखर बाळा हाती भगवा आणि धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण। ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ ऐरोली मतदारसंघात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते। त्यांच्या समवेत आमदार गणेश नाईक, आमदार रमेशदादा पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले, माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, संपर्क प्रमुख किशोर पाटकर इत्यादी महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। या प्रचार रॅलीची सुरुवात वाशी येथील जुळगाव शाखा या ठिकाणाहून झाली। पुढे कोपरखिरणे, घनसोली, तळवली, ऐरोली येथील सेक्टर 8A यश पॅराडाईज चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला। शक्ती प्रदर्शन वगैरे काय नाही, हे कार्यकर्त्यांचं प्रेम आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना रॅलीसाठी बोलवलं होतं आणि आज मुख्यमंत्री आले। थोडं परत कार्यकर्त्यांना एक चैतन्य तयार झालं। त्या शेवटी कार्यकर्ता हा दिवस रात्र मेहनत करत असतो आणि काम करत असतो आणि जर असा आपला नेता जर आला, नेता भेटून गेला तर कार्यकर्त्याला एक जोश होतो आणि तो जोश वाढवण्यासाठी मुख्यमंत्री आले आणि 1-2 तासासाठी आले होते। मुख्यमंत्री आले रॅलीला, तिथे मिटिंगला संबोधित केलं, एक आमच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश तयार झाला। सर, नरेश म्हस्के यांच्या बाजूने कसा कौल वाटतोय? असं म्हटलं जातं की राजन विचारे हे देखील टफ फाईट देत आहेत त्यांना, असं काही वातावरण? बघा, हा शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे ठाणा, दिघे साहेबांचा बालेकिल्ला, बाळासाहेबांचा बालेकिल्ला, एकनाथ शिंदे साहेबांचा हा ठाणे जिल्हा आहे आणि या माध्यमातून इथे जे काही आहेत सर्वसामान्य जनतेला पण माहिती आहे। नरेश म्हस्केसुद्धा ठाण्यातलेच उमेदवार आहेत, तर नरेश म्हस्केसुद्धा ठाण्यामध्ये महापौर राहिले, स्टँडिंग कमिटी चेअरमन राहिले, सभागृह नेते राहिले, 20 वर्ष ते आपलं नगरसेवकपद भूषवतात आणि सर्वसामान्य जनतेमधला तो सर्वसामान्य मनुष्य आहे आणि एक प्रकारे लोकांमध्ये एक वेगळेपण आहे। 10 वर्षाचा जो कालखंड आहे तो लोकांनी पाहिलेला आहे, त्याच्यामुळे लोकांना आज वाटतंय काहीतरी बदल व्हावा आणि ठाण्यामध्ये हे दिघे साहेबांचं ठाणं आहे, ज्यांना आशीर्वाद दिघे साहेबांचा तो विजय होतो आणि ते होणार। नुसतं विजय नाही तर रेकॉर्ड तोड मार्जिनने जिंकायचं अशी आता घोषणा केलेली आहे शिंदे साहेबांनी। शिंदे साहेबांनी मनात आणलं तर शिंदे साहेब काही करू शकतात, ते का मी काय सांगायची गरज नाही आणि शिंदे साहेब आहेत त्याच्यामुळे आणि त्याच मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे शिंदेसाहेबांनी मनामध्ये घेतलं आहे तर खरोखरच कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि आम्हाला स्वतः सर्वांना शाश्वती आहे की कुठल्याही परिस्थितीत मागचा जो मार्जिन होता तो आम्ही क्रॉस करणार आणि रेकॉर्ड करणार। नवी मुंबई शिवसेनेची टीम तुमच्या अंडर काम करते, तर काय वाटते तुम्हाला, कशा प्रकारे तुम्ही ती सर्वात जास्त लीड घेऊ शकता?
आणि सर्व लीड देण्यासाठीच कधी माझ्या अंडरच काम करत नाही. आम्ही सर्वजण, नाटासाहेब असेल, मी असेल, आमचे संपूर्ण नगरसेवक असेल, आमचे संपूर्ण शहर प्रमुख आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत, शाखा प्रमुख आहेत, बूथ प्रमुख आहेत, तसे सर्व उपशाखा, महिला आघाडीचे सर्व कार्यकर्ते आहेत, हे सर्वजण कामाला लागलेले आहेत. आणि हे कामाला लागून एक प्रकारे एक जोश एकमेकाचे बोलतो ना, एक हात असे हात, तशा पद्धतीने सर्वांनी हातात हात घालून सर्वजण आम्ही कामाला लागलो आहे. आमचं एकच लक्ष आहे, आम्हाला CM साहेबांनी सांगितलेलं मार्जिन, जो मार्जिन मागचा मार्जिन आम्हाला क्रॉस करायचा आणि त्याच्यासाठी आमच्या सर्वांचे प्रयत्न चाललेले आहेत. जीत तर आमची आहेच, पण आम्हाला मार्जिन क्रॉस करायचं आणि त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट मुशाई शहासह प्रिया अजवानचा रिपोर्ट, नवी मुंबई.